पुण्याच्या बुधवार पेठेत बांगलादेशी महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आता समोर येते। पोलिसांनी यावेळी कोम्बिंग ऑपरेशन करून या महिलांना ताब्यात घेतलंय। त्या अनधिकृतपणे या परिसरामध्ये राहत होत्या आणि काम करत होत्या। मात्र पोलिसांनी कारवाई केल्यानंतर कोम्बिंग ऑपरेशन राबवलं आणि या महिलांना अखेर ताब्यात घेतलंय। फरासखाना खडक पोलिसांनी बुधवार पेठेमध्ये छापेमारी केली आणि या छापेमारीमध्ये बोगस आधार कार्ड आणि कागदपत्रांच्या आधारे राहणाऱ्या या 11 बांगलादेशी महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। अनधिकृतपणे राहून कुंटणखान्यामध्ये काम करत असल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणात आता कारवाई करत पोलिसांनी एकूण 22 महिलांना ताब्यात घेतलंय आणि त्यातील 11 महिला या बांगलादेशी असल्याची माहिती समोर आली आहे। या धक्कादायक घटनेनंतर आता पोलीस यंत्रणा मोठ्या ताकदीने काम करते। यामध्ये अजून कोणी आहे का याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे। पोलिसांनी या 11 महिलांना शेवटी ताब्यात घेतलाय। 22 पैकी 11 महिला या बांगलादेशी असल्याची माहिती समोर आली आहे। अनधिकृतपणे इथे राहून त्या काम करत होत्या। मात्र पोलिसांच्या कोम्बिंग ऑपरेशन नंतर हा प्रकार समोर आलाय। कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा आणि परिमंडळ विभागाने मोठं कोम्बिंग ऑपरेशन राबवलं आणि त्यामध्ये या महिलांना ताब्यात घेतलंय। यामध्ये 4 अल्पवयीन मुलींची सुटका देखील त्यांनी केली आहे। या घटनेनंतर आता परिसरात मोठी खळबळ उडाली आहे आणि पोलिसांकडून देखील आता याचा अजून तपास सुरू आहे।